आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील आनंदखेडा गावात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे धरणे आंदोलन संपन्न झाले। या आंदोलनात अभिलाल दादा देवरे व सर्व पदाधिकारी तसेच धुळे जिल्हा व जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। या आंदोलनात धुळे तहसील कार्यालयातील अधिकारी तसेच तलाठी मॅडम तसेच धुळे पोलीस स्टेशनचे अधिकारी व आनंदखेडा गावचे पोलीस पाटील यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, युवा कौशल्य मंत्री, राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे, धुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदने देण्यात आली। मॅडम, आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही आनंदखेडा गावामध्ये जे धरणे आंदोलन करत होतो याचं आम्हाला एकच म्हणायचं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य आहे त्याला प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 आम्ही देत आहोत। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझे सख्खे लाडके भाऊ आणि बहिणींना आम्ही त्याच आस्थापनावर त्यांना परमानंट जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या परिपूर्ण तिघ मुख्यमंत्र्यांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, आनंदीगे साहेबांचे विचार आणि मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर मान्य असतील तर त्यांनी दिलेल्या राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी प्रमाणन नोकरी द्या। कारण त्यांनी दिलेल्या शब्दानुसार सर्व राज्यातील 1,10,000 तरुणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतो आम्ही त्यांना निवडून दिलं। असं त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं। 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही सुशिक्षित बेकार होतो, आम्हाला रोजगार दिला, आम्हाला आनंद झाला। त्यांनी दिलेलं शब्दानुसार त्यांनी शब्द पाळावा, आम्हाला रोजगार द्यावा असं तुमच्या माध्यमातून विनंती करतो। आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर 6 महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत। सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये ज्या ठिकाणी जॉब करत आहोत तेथेच कायमस्वरूपी सेवेची संधी देण्यात यावी अशी मागणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आणि मागणी केली। युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मुरेकर, शेगाव। महाराष्ट्रातून आलेले सर्व मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सर्व बंधू आणि भगिनींना सगळ्यांना धन्यवाद देतो। आज राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व एकीने इथपर्यंत पोहोचले। कोणी 1000 किलोमीटर वरून आले असतील, कोणी 500 किलोमीटर आले असतील। आणि खरं विशेष म्हणजे इथे जमलेले भगिनींचा विशेष आभार मानतो, कारण आपल्या चिमुकल्या बाळांना सुद्धा घेऊन थंडी वाराचा कधी तुम्ही विचार केला नाही। मुख्यमंत्री साहेबांना मी सगळ्यांच्या वतीने एकच विनंती करतो, आतापर्यंत आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आपण निवेदने दिले आणि तिथं एकच विनंती केली की साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो, तुम्ही सुद्धा आमच्या पाठीमागे भक्कमपणे राहा, आमची मुदत वाढवून द्या असे परिपत्रक काढा। आणि असं जर नाही झालं तर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे स्वतः आमरण उपोषण करतील। आणि एवढंच बोलून इथे जाहीर करतो आणि पुढचं बोलणं राठोड साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। त्यांचं काय आहे ना, त्यांचे ते निवेदन घेऊन या। निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणींचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना, त्यांचं आपल्याला हे वाढवायचं आहे ना। हा, मला लक्षात आहे ते। आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे, लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं आहे। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे। तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही। आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ। धन्यवाद, चिंता करू नका।